योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने आज संत श्री पूज्य गजानन महाराज मंदिर मंडपामध्ये कीर्तन सेवा आयोजित केलेली असून सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे। एक तास तात्विक सात्विक अशी भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून पूज्य संत श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त भाविक श्रोते मंडळी सर्वांनाच व्यासपीठावरून प्रणाम। महाराजांनी आजच्या अभंगामध्ये संसार सुखाचा करीन अशी एक प्रतिज्ञा केलेली आहे। आजच्या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात, देवाच्या जीवावर देवाच्या आधारानं संत कधी कधी प्रतिज्ञा करत असतात। कारण की त्यांना माहीत आहे की देवामध्ये अशी शक्ती आहे, कृतुमा कृतुम अन्यथा कृतुम अशी शक्ती परमेश्वरामध्ये आहे। करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई जर त्याच्या मनात आला, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी। काहीही करू शकते परमात्मा, काहीही करू शकते, त्याचं नाव परमात्मा आहे। आणि काहीही करू शकत नाही पण मी केलो म्हणल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव जीव आहे। काही करू शकत नाही आणि उगाच मी केलो असं वाटल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव जीव आहे। आणि काहीही करू शकते पण कुठंच मी केलो म्हणत नाही, त्याचं नाव ईश्वर आहे। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। तुम्ही आम्ही सगळे ईश्वराचे यंत्र आहात। यंत्र यंत्र हे स्वतंत्र काहीच करत नाही। यंत्र स्वतंत्र नाही, यंत्र स्वतंत्र नाही, कोणीतरी चालवावं लागतंय। हे मृदंग एक यंत्र आहे, वीणा एक यंत्र आहे, हे माईक काय एक यंत्र आहे।
हे स्वतंत्र नाहीत. याच्या मागे कोणीतरी एक सत्ता काम करते. एक सत्ता अस्तित्वात आहे, ती या जगताच्या जगामध्ये सर्व काम करणारी ती एक सत्ता आहे. जगती तलावर असलेली एक सत्ता. यंत्र स्वतंत्र नाही, आणि जे स्वतंत्र आहे ते यंत्र नाही. गंमत आहे. जे स्वतंत्र आहे ते यंत्र नाही, आणि जे यंत्र आहे ते स्वतंत्र नाही. जर परमात्मा जर यंत्र असता तर त्याने लोकांनी त्याला चालवलं असतं. एका भक्ताने खूप गोड सांगितलेलं आहे. मैं नर हूँ तुम नारायण हो, बस तुझ में मुझ में भेद यही. मैं नर हूँ तुम नारायण हो, मैं हूँ संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों. संसार तुम्हारे हाथों. सगळा संसार देवाच्या हातात आहे, परंतु आम्ही संसाराच्या हातात आहोत. मैं हूँ संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों. सांगा. देव स्वतंत्र सत्ता आहे, आणि तुम्ही आम्ही यंत्रवत आहोत. कोणीतरी चालवावं लागते आपल्याला, कोणीतरी बोलवावं लागते, कोणीतरी उठवावं लागते झोपेतून, कोणीतरी बसवावं लागते कीर्तनात, नाही तर सगळेच मुर्दे बी बसले असते. उठ उठ, कोणीतरी बसवावं लागते. ही सत्ता कोणाची आहे? जे स्वतंत्र सत्ता आहे, ज्याची अस्तित्वामध्ये आहे जे तत्व, ते ईश्वर आहे. संसार ज्याच्या हातात आहे ते संसार सुखाचा करीन असं माऊली प्रतिज्ञा करतात. संसार तर आपल्या हातात नाही. आपण ज्याच्या हातात आहोत त्याला सुखाचं करण्याचं प्रतिज्ञा आपण कसं करू शकतो? म्हणून एक स्वतंत्र सत्ता आहे, ते तुमच्यात माझ्यात आत बाहेर अवतीभोवती यत्र तत्र सर्वत्र काम करणारी सत्ता आहे. ते ईश्वर आहे. भ्रामयन् सर्वभूतानि, चलन वलन पलायन प्रसारण आकुंचन, हे सगळं ज्याच्या सत्तेने होत आहे, अशी एक सत्ता आहे. अशी एक सत्ता आहे. हे सत्य ज्याच्या लक्षात येईल त्याचा संसार सुखाचा होतो. कोणाचाही संसार सुखाचा होत नाही. सत्ता हे सत्य आहे, हे ज्याच्या लक्षात येईल त्याचा संसार सुखाचा होतो. वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहमता मग कोठे.
रिकामी अहमता तुमच्या आमच्यामध्ये आहे. तर ही जीवाची सत्ता नाही, पण जीवाचं एक सत्य आहे. त्या सत्याच्या आधारानं महाराज प्रतिज्ञा करतात की संसार सुखाचा करी. अजून एक सांगतो तुम्हाला, जमल तर बघा, ऐकून घ्या, समजल तर समजून घ्या, नाहीतर मला समजावून सांगा कीर्तन झाल्यावर. शक्य असेल तर समजावून सांगा. संसार सुखाचा कसा करायचा? कशानं सुखाचा होईल संसार? संसारामध्ये अथपासून इथपर्यंत दुःखानं भरलेला संसार असं शास्त्रानं वर्णन केलेलं आहे ना. संसारलयं शाश्वतं दुःखालयं अशाश्वतं. संसाराला काय काय नाव दिले? दुःखालयं अशाश्वतं. भगवद्गीता. आलयम म्हणजे काय? जसं ग्रंथालयम, देवालय. ज्याच्यात देव आहे त्याला देवालय म्हणतात, ज्याच्यात ग्रंथ आहेत त्याला ग्रंथालय म्हणतात. ज्याच्यात दुःख आहे त्याला दुःखालयम अशाश्वतम. संसार अशाश्वत आहे, दुःख देणारा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा कसा करायचा? एक लक्षात ठेवा, जेवढा संसार सत्य वाटत जाईल तेवढा दुःखाचा आहे, आणि संसाराचं मिथ्यात्व जेवढं पटत जाईल तेवढं सुखाचं आहे. संसाराचं सुख आणि दुःख हे आपल्या समजण्यावर अवलंबून आहे, संसारावर नाही. संसार ना दुःख देत नाही ना सुख देत नाही. संसारापासून सुखी व्हा की दुःखी व्हा हे तुमच्यावर अवलंबून. जेवढं सत्य वाटेल, प्रतीत होईल तेवढं दुःख देईल, आणि जेवढं मिथ्यात्व पटत जाईल तेवढं सुख होईल. दृष्टांत, संध्याकाळची वेळ झाली, सूर्य अस्तमानाला गेलेला आहे. थोडा थोडा प्रकाश आहे, निभीड अंधार नाही, स्वच्छ प्रकाश नाही. अशा वेळेला आपण काय म्हणतो? संध्या काळ. कोणता काळ आहे तो? संध्याकाळ आहे. तुमची आमची संसारी जीवाचा दशा, संसारी जीवाची दशा संध्याकाळची आहे. कोणती आहे? संध्याकाळची दशा. आपण त्या दशेमध्ये जगतो, पण या संध्याकाळ. संध्याकाळाचा अर्थ असा आहे की स्वच्छ प्रकाश नाही,
निबिड अंधार नाही, गडद अंधार नाही आणि स्वच्छ प्रकाश नाही, थोडं थोडं दिसतंय, थोडं थोडं अंधार आहे, अशा संदिग्ध परिस्थितीला काय म्हणतात? संध्याकाळ. आज तुमची आमची दशा ती आहे. अशा वेळेला बाहेर पडायचं घरातून, अचानक डोळ्यासमोर काहीतरी असा भास झाला, एक सर्पाकार काहीतरी आकार दिसला. त्याला शास्त्रानं रज्जू सर्प असं नाव दिलेलं आहे. कोणता सर्प आहे तो? रज्जू. दोरीवर भासणारा सर्प, त्याचं नाव काय? रज्जू सर्प. परंतु खात्री नाही की सर्प आहे की नाही, संदेह आहे. नाही म्हणावं तर धोका होऊ शकते, आहे म्हणावं तर आहे की नाही, खात्री तर नाही. परंतु त्याची भीती मात्र वाटायला सुरू झाली. भयंकर भीती वाटू लागली. कोणाची? रज्जू सर्पाची. घरातून बाहेर जाता येत नाही, माणसाला हाक मारायला बी नाही, बाहेर निघता येत नाही. घरात राहावं तर ते सर्प समोर दिसायलाय, काय करायचं काय? त्यावेळेस त्याने काय केलं, गावामध्ये फोन लावला मित्राला, याला त्याला म्हणले लवकर या आणि काट्या घेऊन या, बरच्या काट्या घेऊन या. कशासाठी? सर्प मारायचा आहे. त्यानं एक आणि दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असं सांगत सांगत गावाचे 5-50 लोक बरच्या आणि काट्या घेऊन आले. कुठं आहे सर्प, कुठं आहे? ते बी भ्यायला लागले की सर्प अंगावर येऊ शकतो, दंश करील तर काय करावं. एवढा मोठा सर्प, भीती. एक दुरूनच पाहू लागले की तू जाय पुढे, ते म्हणते तू जाय. एक म्हणते तुझं वय झालंय, तू जाय पुढे. म्हणजे कळालं ना तुम्हाला? वय झाले म्हणजे आता काही राहिलं नाही तुझं बघायचं काय. असले म्हाताऱ्याला पुढे मेलं तर मेलं, काय होतं? तेवढा सरकारचा बोज कमी होईल. जाऊ दे, तू जाय पुढे, तू जाय पुढे. कोणीच जायला तयार नाही. एकाला असं वाटलं की हे सर्प आहे की नाही, खात्री केल्याशिवाय आपण उगा काट्या घालणं बी कामाचं नाही. म्हणून प्रकाशाची व्यवस्था केली. त्याने बॅटरी घेऊन आली पळत जाऊन. बॅटरी म्हणा, कंदील म्हणा, जे प्रकाशाची जी व्यवस्था असेल, तिथं प्रकाश करून पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे सर्प नाही, हे सर्पाकार दोरी पडली. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. रज्जू सर्प आहे. भीती गेली. भीती कशाची होती? कशाची होती? सर्पाची भीती होती. आता का गेली? सर्प खरा नाही, त्याचं मिथ्यात्व पटल्यामुळे त्याची भीती गेली. अंधारामुळे, संध्याकाळच्या अवस्थेमुळे ते सर्प भासत होता. तसा हा संसार सत्य कोणाला वाटतो? अज्ञानामुळे हा संसार सत्य वाटत जातो आणि त्याची भीती वाटत जाते. ज्याच्या जीवनामध्ये गुरुकृपेची पहाट झाली आणि प्रकाश पडला, हे संसार मिथ्या आहे असं कळल्याबरोबर ते संसार सुखाचा आहे. त्याची भीती गेली. अज्ञानामुळे सत्य वाटणारा संसार सज्ञानामुळे मिथ्या वाटतो आणि त्याचं दुःख जाते. माऊलीचं म्हणणं असं आहे की मी लोकांना संसार सुखाचा करीन, याच्या मागे त्यांचा अभिप्राय असा आहे की संसाराचं मिथ्यात्व पटवून देईन.
ज्ञानानं आणि सगळ्या संसाराचं दुःख नाहीसं करेल. दुःख नाहीसं झालं की सुख आयतच आहे. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही वास्तविक पाहता सुखीच आहात, सुखरूप आहात, सुख स्वरूपापासूनच आलेले आहात तुम्ही. परंतु इथं आल्यानंतर अज्ञानामुळे संसाराचं सत्यत्व भासल्यामुळे आम्ही दुःखी झालो. आलं ना लक्षात? आलं नसलं तर कसं आणू? त्या सर्पाला मारायची गरज नव्हती, कारण सर्पच नव्हता. माऊलीने एक दृष्टांत दिलेला आहे बघा. संसाराचं दुःख कसं आहे तर रात्री स्वप्न पडलं तुम्हाला आणि स्वप्नामध्ये कुत्र्यानं चावलं, तेही साध्या नाही, पिसाळ्या कुत्र्यानं चावलं. आणि रात्री असं रडायला सुरुवात केलं स्वप्नामध्ये, मला कुत्रं चावलं, मी वाचत नाही, मला कुत्रं चावलं, वाचत नाही. मला इकडं माता भगिनीला विचारतो, स्वप्नात चावलेल्या कुत्र्याचं औषध काय? माहित नाही. काय औषध आहे? जागृती. क्या बात है. हे काय कच्चे नव्हत, हे मांस. जाग आला की त्या पिसाळ्या कुत्र्याचं औषध मिळालं. काही खावं लागलं, प्यावं लागलं औषध. त्याला एकच औषध आहे की जागृत होणं. संसाराच्या दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर याच्यासाठी उपाय दुसरा नाही, फक्त तुम्ही जागे व्हा, ज्ञान प्राप्त करा संतांकडून, ज्याच्यामुळे हे संसाराचं मिथ्यात्व तुम्हाला पटेल. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, ब्रह्म सत्ये जगत मिथ्या. अहो हे सोडा, जगद्गुरु तुकोबारायांनी प्रमाण म्हणलेलं आहे. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधु सोय रे पिशोना, बंधु सोय रे पिशोना, सर्व मिथ्या हे जाणोना, सर्व मिथ्या हे जाणोना, चरणारी घाल देवाचे धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, शरणरी घाल देवा. ज्ञाते तत्वे का संसारः, काते कांता कस्ते पुत्रः, काते कांता कस्ते पुत्रः. कोण कोणाचा आहे हे संतांची दृष्टी आहे. थोडं मुश्किल गोष्ट आहे समजायला, आणि हे समजल्यावर दुःखी कशाला होतो आपण? समजत नाही म्हणून तर हे दुःखाचा पसारा आहे सगळा. सत्य वाटतंय म्हणून आपण याला महत्व देतो जास्त. संसाराला इतकं महत्व आम्ही का दिलेलं आहे तर आम्हाला ते सत्य वाटलंय, आणि जेवढं जेवढं महत्व आपण अधिक देऊ तेवढं तेवढं दुःख जास्त होईल. संसार तुमच्यासाठी दुःखी नाही, पण तुम्ही संसारासाठी दुःखी. तुम्ही कशालाही माझं म्हणता. एखादी शेणाचा उकंडा जरी असला तर ते माझा उकंडच म्हणते माणूस. उकंड्यानं कधी म्हणलं नाही की माझा मालक आहे, कधीच म्हणत. त्याला ममता नाही तुमची. तुम्हाला कशी एवढी ममता आली? माझे तुझे याची गती, आयुष्य गेले तोंडी माती.
आयुष्य गेलं. मी आणि माझा, त्याला म्हणतात ममता है ना, आणि अहमता. अहमता हे मी आहे आणि ममता माझे, हे माझं आहे. यद्यपि आपलं काहीच नाही, पण आपण असं इथं हे मानलेलं आहे. जेवढंही तुम्ही इथं जे काही आहे माझं म्हणतात ते मानलेलं आहे की आहे. बायको माझी मानलेली आहे की आहे. इथं आल्यानंतर कोणीतरी 4 लोकांनी बघितलं, सोयरी केली, तुमच्या पदरात बांधले आणि हे तुझी आहे म्हणून सांगितलं, तिथून पुढे म्हणला हे माझी. आधी म्हणलं का नाही? तुमच्या तुम्ही मानलेलं नातं. नवरा माझा लिहून आहे का त्याच्यावर कपाळावर? मानलेलं नातं आहे. संसारामध्ये जेवढे काही नाते आहेत ते सगळे मानलेले नाते आहेत, असलेले नाहीत. असलेलं नातं, खरं नातं आपलं जर कोणाचं असेल तर ते ईश्वराचं नातं आहे. ईश्वरासोबत आपलं नातं आहे. कारण ईश्वरानं आपला स्वीकार केलेला आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ईश्वरानं आपल्याला माझं म्हणलेलं आहे. हे सत्य आहे की जीवाचं खरं नातं, असलेलं नातं परमात्म्याशी आहे आणि मांडलेलं नातं संसाराशी आहे. ते मानलेलं आहे. घर माझं कशाला तुमचं आहे? तुमचं घर कुठून आलं? दगड आहे, माती आहे, वीट आहे, रेती आहे, सलाग काय म्हणतात त्याला, लोखंड आहे, याचं घर आहे की तुमचं घर आहे? कोणाचं घर? साधू संतांनी अनेक ठिकाणी इशारा केलेला आहे, कोणाचे हे घर, हा देही कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. असं सत्यत्व ज्याला कळतं त्याचा संसार सुखाचा होते. आणि लोकांनी काय अर्थ लावला, अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे त्याच्या घरामध्ये श्रीमंती, नोकरी, पैसा, संपत्ती देतो म्हणालीत काय की ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजाला संसार नाही, तुमचा कुठून सुखाचा करणार? हे विचित्र आहे. ज्ञाते तत्वे का संसार, शुष्के निरे का कासारा. शुष्क झालेल्या पाण्यानं शुष्क झालेल्या तळ्यामध्ये कुठलं पाणी राहील? नाही राहणार. तसं ज्ञान झालेल्या जीवाला संसारच राहत नाही. संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. आता सहज मला हे अभंग आठवलं, हे सुरू केलं. मला हे बोलावं ते बोलावं म्हणून काही ठरवून येत नाही. मी जे आलं ते करतो ना. आता विषय आता याच्यावर असा सुरुवात झाला. हे विषय मग याचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे संसाराचं. तर संसाराचं मिथ्यात्व पटवून देणं म्हणजे संसार सुखाचा करणं. जेवढं जेवढं मिथ्यात्व कळलं तेवढं तेवढं, जेवढं जेवढं हे सर्प नव म्हणून कळत जाईल तेवढं तेवढं त्याची भीती कमी होत जाईल. जसं जसं हे संसार सत्य नाही म्हणून पटत जाईल तस तसं दुःख कमी होत जाईल. आणि जेवढं जेवढं सत्य वाटत जाईल तेवढं तेवढं दुःख वाढत जाईल. हे ऐकायला सगळ्याला सोपं आहे, पण घरी गेल्यावर तुम्हाला संसारात सत्य वाटतं. मग करायचं कसं महाराज सांगा ना? तुमच्यावानी फकीर हो का आम्ही सगळे? नाही नाही, तसं करू नका. साधू संतांनी सांगितलं, सर्व मिथ्या हे जाणून सर्पाला सोबत ठेवायचं आहे, गारुड्याला. पण कसं ठेवायचं आहे? नाही, त्याची एक कला आहे ठेवण्याची. सर्पाला सोबत ठेवायचं आहे गारुड्याला, पण कसं ठेवायचं आहे?
अहो त्याचे विषारी दात पाडलेला सर्प आहे तो त्याच्या पेटात येते आहे की नाही. त्याचे दात पाडून ठेवायला हरकत नाही. तसं संसारात राहा पण संसाराचं सत्यत्व मिथ्यत्व समजून संसार करा, तुम्हाला काही हरकत नाही. सर्व मिथ्या हे सोडून असं नाही, सर्व मिथ्या हे जाणून मग काय करा, शरणरी घा देवा. म्हणून माऊली सांगतात की तुम्ही पांडुरंगाला शरण जा. हे मिथ्या समजून संसार सुखाचा संसार. आणि असं जेव्हा ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी आमचं इहलोक नाही परलोक नाही तिन्ही लोकांमध्ये आनंदच आनंद होईल. अभंगाचं पहिलं चरण. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता. केव्हा चरणी जगन्नाथा चित्त ठेवले तेव्हा तिन्ही लोक आनंदानं भरून जातात. असा संसार सुखाचा करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही करलालेली पद्धत ती नव्ह. आता माणसामध्ये स्पर्धा चालू झाली की मी संसार सुखाचा करून दाखवतो. जसजसं प्रयत्न कराले तसतसं दुःखाचा होत चाललेला आहे. मना मनोरथ छोड़ दे मन का किया न होय, पाणी में घी निपजे तो सुखी काय को खाय. जर पाण्यामध्ये मंथन करून लोणी निघालं असतं तर संसारातून सुख मिळालं असतं. हे सत्य आहे. आणि आपण प्रयत्न अजून सोडत नाही. करूनच दाखवीन तर करूनच दाखवीन. मर आम्हाला काय घेऊन देणं आहे का नाही. प्रयत्न चालू आहे माणसाचा. अवघाची संसार. सर्पाचा दृष्टांत ध्यान ठेवा की सर्पाचं भेव नाही त्याच्या विषारी दाताचं भेव आहे. तसंच संसाराचं भेव नाही, संसाराच्या सत्यत्वामुळे दुःख आहे. संसार दुःख देत नाही, त्याचं सत्यत्व दुःख देते. वस्तू पदार्थ व्यक्ती हे काहीही हे दुःख देत नाहीत, त्याच्या संबंधी असलेली ममता दुःख देते, माझेपणा दुःख देते. उदाहरणाला बघा, एखाद्या आता शेकडो लोक आज आपणाला ऐकायला मिळते, बातम्या आपण ऐकतो वाचतो आपण पेपर. अमुक ठिकाणी घटना घडली, गाडी पलटी खाली, 100 माणसं मेले, 50 मेले, 70 मेले. कोणीतरी शोक दुःख व्यक्त करते का हे वाचून? आपल्या आपल्या घरी काही रडतात का कोणी ऐकून? रोज ऐकून रडतात का? एवढे माणसं मरायला तर का रडत नाही आपण? आणि आपल्या घरचं आपलं मानलेलं कदाचित त्याला एखादी मोटरसायकलनं धडक दिली पडलं, मग कसं वाटतं तुम्हाला? माणूस मेल्यावर दुःख होत आहे तर दुनियातले कोणतंही मेल्यावर दुःख हो, तसं का होत नाही? त्या माणसाची आपली ममता नाही, माझेपणा नाही. मग याही माणसाचं दुःख होत नव्हतं, पण कशामुळे व्हायला? ममता आहे. तर संसार दुःख देत नाही, संसाराची ममता दुःख देते, माझेपणा दुःख देते. म्हणून आपण काय केलो की जे माझं आहे ते विसरून गेलो आणि जे काळाचं आहे त्याला माझं म्हणून, काळाच्याला आपलं म्हणालो आणि जे आपलं होतं ते विसरून गेलं.
त्याची आठवण करून देतात की जाई नगे माये, हे आपलं आहे. तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपुलिया म्हणजे हे आपलं आहे. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणून धरून बसलं आणि आपलं होतं त्याला विसरून गेलं. म्हणून शरणरी घा देवासी, सर्व मिथ्या ही जाणून शरणरी घा देवासी, भेटेन माहेरा लोकाचिया. आपल्या आपल्या हे आपलं माहेर आहे. माहेर शब्दाचा अर्थ आहे की जिथं पराधीनता संपून जाते त्याचं नाव माहेर आहे. जिथं स्वतंत्रता आहे ते माहेर आहे. मुलगी आपल्या माहेरला आल्यानंतर अशी दबावामध्ये राहते का? काही तिच्यावर दबाव कोणाचा राहते काय? असं फ्री राहते, असं स्वतंत्र राहते, थोडं मोकळपणानं मोकळ्या मनानं राहते, आहे की नाही? अहो त्या सासरी असताना पाय लांब करून बसायला जमत नाही. तुकला तरी जवळच घेऊन बसावं लागतं. हे किती जाच आहे, किती पराधीनता आहे. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळायसी. सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पासी, आता दोन्ही विसी लज्जा राखे आमोची. काय संतांची आभार. जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. स्वतंत्रता आपल्या जीवनामध्ये मिळविणं म्हणजेच माहेर आहे. आणि पराधीन राहणं हेच सासर आहे. कुठे असलं तरी तुम्ही माहेरात जरी असाल, इंद्रियाच्या अधीन राहणं हे नांदणूक, हे पराधीनता आहे. विषयाच्या अधीन राहणं हे पराधीनता आहे. आणि विषय संसार हे विषय आहे. संसार हे विषय आहे आणि विषयाच्या अधीन राहणं म्हणजे पराधीनता आहे, सासरवास आहे. आणि परमात्मा हा विषय नाही, कोणाचाही विषय बनत नाही. आपण स्वतःच त्याचे अंश आहोत. आपल्याला आपण विषय कसा बनवायचा? म्हणून ते स्वतंत्र सत्ता आहे. खूप कठीण आहे समजायला, खूप दिवस ऐकावं लागतं, याच्यासाठी खूप श्रवण करावं लागतंय. म्हणून हे पराधीनता आहे. तर जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. विठोबा रखुमाई, त्या सगळ्या पुण्याचं फळ काय आहे? तर परमात्माकडे जाण्याची इच्छा होणं, देवाचं दर्शन होणं, देवाकडे जाण्याची बुद्धी होणं, हे केलेल्या साधनाचं फळ. पण आपण काय करतो की देवाकडे जाण्याची इच्छा साठी पुण्य करत नाही. आपण पुण्य याच्यासाठी करतो की भोग भोगण्यासाठी, पुण्याचा भोग मिळावा, स्वर्ग मिळावा, सुख मिळावं इत्यादी. हे सगळे काल परवा कोणीतरी मला म्हणत होतं, महाराज पैसा भगवान नहीं है लेकिन पैसे के बगैर पत्ता भी नहीं हिलता. काय म्हणलं? पैसा भगवान नहीं है लेकिन पैसे के बगैर पत्ता भी नहीं हिलता. त्याला म्हणायचं होतं की आम्हाला करू द्या हे सगळं, तुम्ही काय अडवया. त्याला कळत नव्हतं की माझं काय म्हणणं आहे. त्यानं मी सांगितलं की बाबा, पत्ता पैशानं हलते, पण पत्ता हलण्यापुरतं पैसा राहावा, पण तू झाडच हलवायचं, झाड हलवायचा प्रयत्न चालू आहे ना. पत्ता हलवू की निमित्त पत्त्याचं करून झाड हलविलं तर गंमत कशी आहे. मी नेहमी सांगतो, आजही आता सांगतोच, कारण की आता कीर्तन सुटलं तरी जाऊ शकणार तुम्ही, सांगतोच. थोडस आहे ना वेळ? तुम्हाला वेळ आहे का?